हाय नमस्कार, वेलकम टू माय ब्लॉग. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप असं मनापासून स्वागत करते. तर आज आहे मंगळवार आणि आज मला ना ते आखाडाचा महिना असतो ना, तर त्या निमित्ताने इथं स्वयंपाक करायला सांगितलेला होता. तर मग मी तर उठले, आवरलं आणि ही मस्त हिरव्या कलरची साडी आहे ग्रीन, आणि ही साडी माझ्यावर कशी वाटते नक्की मला सांगा. म्हटलं आज मंगळवार आहे आणि आपण काही देवाचं कार्य करत आहे, तर त्यासाठी नाही का असं म्हणजे थोडं आपल्यापाशी आहे तर करायचं. तर इथं मस्त ग्रीन कलरची साडी वेअर केली, केस वगैरे धुवून काढले आणि मी काही ना तुळशी बागेमधून ही आणलेली होती कानातले हार वगैरे. तर म्हटलं चला आता ती ह्या साडीवरती वेअर करते, तर तुम्हाला दाखवलं तर तुम्ही मला नक्की. तर आता मी ना थोडंफार ऑनलाईन काही काही सामान पण मागवलेलं आहे. तर आता इथे फायनली सगळं मेकअप लुक कसं झाले कमेंटमध्ये सांगा. नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. तर आज आहे मंगळवार आणि आखाडाचा महिना चालू असल्यामुळे ना घरून फोन आलेला होता की थोडंफार देवीला कसं आपल्या गावची देवी असते ते त्याला नैवेद्य वगैरे करायचं. तर मागच्या मंगळवार सांगितलं, लक्षात काही नव्हतं म्हणून विसरले. पण म्हटलं आता समोरचे 2 मंगळवार शुक्रवार आहे म्हटलं, तर आता ते करून टाकू. तर आज आहे मंगळवार आणि आज मी आता इथं आवरलेलं आहे असं, आणि माझ्याकडे हिरवी साडी होती तर ही साडी वेअर केली. अशी इथे बांगड्या वेअर केलेल्या आहे. आणि चला आता मी स्वयंपाकाला लागते. सकाळी नाश्ता वगैरे झालेला आहे, पोहे वगैरे बनवले होते आणि मी आता फक्त मला स्वयंपाक करायचा आणि देवाला एकदा नैवेद्य दाखवायचं. ब्लॉग कंटिन्यू वॉच करा आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. चला आता जसं उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करते. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि व्हिडिओ शेअर करत चला. आणि असे छोटे मोठे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का, किंवा अजून काय ऐकायचं आहे मला हे सांगा. तर म्हणजे त्याविषयी मी ना व्हिडिओ घेऊन यायचे. तर चला मी आता सुरुवात करते. तर आता मी इथं ठेवलेले तापायला दूध, आणि आता हे दूध तापवते, आलूची भाजी टाकते आणि मग बाकीचा सगळा स्वयंपाक झाल्यावर तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही कंटिन्यू वॉच करा आणि संपूर्ण ब्लॉग कसा वाटला हे पण सांगा. तर आता इथं ना सगळ्यात आधी मी ना इथं आलूची भाजीची तयारी केलेली आहे. तर ते सगळ्यात आधी कढई तापेपर्यंत ना थोडं खिरचं नाही का तांदूळ वगैरे भिजू घालते. माझा थोडासा बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत ना मी तर तांदूळ वगैरे भिजायला ठेवते. आणि मग नंतर ना इथं म्हणजे भाजी वगैरे भजे कुलडी पापड मी सासूबाईंना फोन करून विचारलं, म्हटलं काय काय बनवायचं. तर 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 ते म्हणे खीरपुरी भाजी आणि असं कुलडी पापड थोडी भजी वगैरे काढायची आणि देवाला नैवेद्य दाखवायचा. तर आता इथं मस्तपैकी भाजी वगैरे करून घेते आणि मस्त बाकी इथं पीठ वगैरे मळायचं, भज्याचं पीठ भिजवायचं, एकीकडे खीर पण बनवायची आहे. तर इथं एक साईडला दूध तापून घेतलं आणि हे ना मी कालच चांगलं पीठ आणलेलं आहे चक्कीमधनं दळून. आणि आता हे जे बाकीचं पीठ वेगळं आहे ते घरातलं कंटिन्यू वापरायचं, ते एका साईडला ठेवलं. आणि नवीन पीठ आहे आणलेलं, मग म्हणजे कसं देवाचं करतोय तर कसं आपल्याला अडीअडचणी असतात ते मग करणं योग्य नसतं, ते सगळं व्यवस्थित नवीन आणलेलं आहे. मस्त बेकात म्हटलं तर तिथं पटपट स्वयंपाकाची तयारी करून घेते आणि थोडं शूट वगैरे करून घेते, म्हणजे कसं मला ब्लॉगसाठी कामी येईल. तर तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही आखाडाचा महिना करता तर त्यावेळेस मग त्यानंतर इथं मस्त मिरचीचा मसाला काढला, इथं बेसन पीठ घेतलं, इथं भाजी तयार झालेली, एका साईडला मस्तपैकी इथं पीठ मळून ठेवलेले. आता सर्व हे आवरते छानपैकी. आता इथं पीठ भिजायला ठेवते आणि नंतर बाकीचं पूर्ण पुऱ्या वगैरे लाटून घेते. तर आता इथं मस्तपैकी पुऱ्या वगैरे आणलेल्या आहे लाटून, आता त्यात तळून घेते. एका साईडला खीर पण झालेली आहे, इथं पुऱ्या लाटून झालेल्या आहे. आता आता मस्तपैकी पटपट तळून घेते आणि मस्तपैकी देवाला निवेद वगैरे देऊन मस्त पिल्लूला हे करते. तर आता इथं मस्तपैकी मी पुऱ्या वगैरे तळत आहे आणि थोडंफार शूटची पण तयारी करत आहे. कारण की आणि कधी कधी ना मध्ये ना हे शूटचा फोन सेट करण्यासाठी थोडा वेळ लागतो ना, तरी इथं ना कधी कधी पुऱ्या पण अशा हे व्हायच्या, जळायच्या थोड्याफार, नाही कसं लाल चटक व्हायच्या. तर मग मी तो काही व्हिडिओ ॲड नाही केला, नंतर मी माझे सांगत आहे. त्यानंतर आता ते थोडंफार पोळ्या तळून घेतल्या अर्ध्या, म्हणजे कसं देवाचा नैवेद्य पण करता येईल आणि लगेच दाखवल्याबरोबर पिल्लूला जेवण वाढता येईल. तर इथं ना माझं शूट घ्यायचं पण काम चाललं होतं आणि स्वयंपाकाची तयारी पण चाललेली होती. तर असं काही होतं माझं आजचा व्लॉग. तुम्हाला कसं वाटला तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असे साधे सिंपल व्लॉग तुम्हाला बघायला आवडेल का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या म्हणजे कसं माझ्या चॅनलवरती व्हिडिओ भरपूर आहे, टॉपिक भरपूर आहे, पण मला एडिटिंगला ना थोडा प्रॉब्लेम होत असल्यामुळे काही जमत नाही आहे. तर आता इथं नैवेद्य काढला, देवाला दाखवते छान प्रकारे. आणि आज आखाडातला हे पहिलाच नैवेद्य आहे ना, म्हणजे जसं मला घरून फोन आला सासूबाईचा की देवाला नाही का असं खीरपुरी याचा नैवेद्य बनव म्हणे आणि तो दाखवू. तर म्हटलं चला आता इथे दाखवते घरच्या घरी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला
कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तर तिथे नैवेद्य वगैरे दाखवला, पिल्लूला ताट वाढून दिलं. त्याला पण कधीची भूक लागली होती. सकाळचा नाश्ता तर झालाच होता, पण नाही का थोडंसं आता हे शूटच्या त्याच्या नादामध्ये भरपूर असा उशीर होतो. आणि तो म्हणे मम्मी सर्व स्वयंपाक मस्त झालेला आहे, त्याला सगळ्यात जास्त खायची होती खीर. आता इथे मी जेवायला बसते, या तुम्ही पण माझ्यासोबत जेवण करायला. आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच छोट्या छोट्या व्हिडिओंना तुम्ही सपोर्ट करा. भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. तर आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या आय डीला पण फॉलो करा. माझी इंस्टा फेसबुकची पण आय डी आहे आणि त्याला पण. आणि खरंच खीर एवढी सुंदर झाली होती ना. आणि त्यानंतर एक रील वगैरे बनवली. म्हटलं चला आता असा माझा पूर्ण दिवस गेलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू लवकर नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावरती पाहिजे